नमस्कार. संगमनेर शहर आणि तालुक्यातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया संगमनेर बसच्या डेली बुलेटिनमध्ये. संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील भागवतवाडी शिवारात गोमांस वाहतूक करणारा टेम्पो उलटल्याची घटना घडली असून पोलिसांनी 2 टन गोमांस आणि टेम्पोसह सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी अनवर मोहम्मद कुरेशी आणि यासिर अकबर कुरेशी यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शिवाजी डमाळे करीत आहे. संगमनेर परिसरात वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरीत प्राधान्य देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत केली. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासंदर्भात मंत्रालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून खोडद येथील जीएमआरटी वेधशाळेवर परिणाम होऊ नये यासाठी रेल्वे मार्गाच्या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याबाबत पर्याय विचारात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यासंदर्भात शिष्टमंडळ केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संगमनेर येथे एकवीरा फाउंडेशनतर्फे आयोजित मोफत कॅन्सर तपासणी शिबिरात 143 महिलांसह 175 जणांची तपासणी करण्यात आली असून HPV DNA, VIA, ओरल क्लिनिकल चेकअप व BP शुगरसह सुमारे 10,000 रुपयांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. संगमनेर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप करत आमदार अमोल खताळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली. संगमनेर येथे अमृत उद्योग समूहातर्फे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांच्या 16व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला असून स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात समाज विकासासाठी आयुष्य झटणारे कृतिशील संत होते असे मत ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी व्यक्त केले. संगमनेर उपजिल्हा रुग्णालयाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करून कामात निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे तसेच 100 बेडचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय सुरू करावे अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी आरोग्यमंत्र्यांकडे केली. संगमनेरच्या ताज्या घडामोडींसाठी संगमनेर बझला फॉलो करा व व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूया पुढील बुलेटिनमध्ये.